द्यायचे आहे आणि आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले दीपक माडिक यांचा सत्कार करतील प्रकाश खेडेकर साहेब. आरसीसी संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. केजी स्टार संघाकडून सलामीसाठी आलेत ते रायगडचा टायगर शूरवीर सँडी आणि कॅरन पोलार्ड, क्रिकेटच्या गवळी समाजातील कॅरन पोलार्ड, किरण पवार आणि त्यांचा सामना करतील ते नितीन शिंदे आरसीसी संघाचे कर्णधार. खूप त्यांना मला असं वाटतं एक 25 ते 30 वर्षाचा अनुभव नितीन शिंदे यांच्याकडे, तसंच सँडी दिवेकर यांच्याकडे सुद्धा खूप एक्सपिरियन्स आहे. खूप मोठे मोठे सामने खेळतात ते. संस्कार मी प्रकाश यांना विनंती करतो की रवळा संघाचा एक सन्मान चिन्ह जो आपण दिलेला आहे तो आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. रवळा संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. मी प्रकाश खेडेकर साहेब आणि प्रदीप गायकर साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तसेच गवलवाडी गावचे सुपुत्र आणि ज्यांना राजू शिंदे या नावापेक्षा बाजीराव या नावाने ओळखलं जातं त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील तळा तालुका गवळी समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जरा फास्ट सँडीबाई, थोडस जरा फास्ट करायचं आपण. गोलंदाजीसाठी सज्ज नितीन शिंदे आरसीसी संघाकडून, तसेच त्यांचा सामना करतील ते रायगडचा टायगर शूरवीर सँडर शूरवीरचा ब्रँड अँबॅसिडर स्वतः ओनर संदीप दिवेकर. नितीन यांचा वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू सँडी यांना आणि या थोडासा फुल पिच चेंडू होता परंतु त्याला ऑफसाईडच्या दिशेने कटवण्यात आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला समीर यांच्याकडून आणि गोल्डन डकचा शिकार होत आहेत ते सँडी. आणि सँडी मला असं वाटतं एक मोठा असं विकेट घेण्यात यशस्वी झाले ते नितीन शिंदे आपल्या संघासाठी. आणि नेहमीच ते संघाला फ्रंट ऑफ द लीडिंग फ्रॉम द फ्रंट नितीन शिंदे नेहमीच आपल्या संघाला करत असतात आणि त्या सँडी यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते केजी स्टार संघाकडून. एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे आपल्या गवळी समाजामध्ये असे वैभव पवार. थोडंसं फास्ट करायचं आहे. पंचांना पण माझी विनंती असेल, दोन्ही संघांच्या खेळाडूंना पण माझी विनंती असेल की थोडं फास्ट करायचा सामना. आपल्याकडे उर्वरित सामने खूप आहेत आणि आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. आणि नितीन यांचा दुसरा चेंडू सामना करतील ते वैभव आणि हा गुडलेट चेंडू परंतु काहीसा न समजला चेंडू, थोडासा कमी उसळी घेणारा चेंडू आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. हॅलो हॅलो, काही मान्यवरांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. धावसंख्या झाली आहे स्थिर, धावसंख्या 0-2 चेंडूंच्या मोबदल्यात. तसेच काही मान्यवर देखील उपस्थित राहिले आहेत. आपल्या समाजाचे देखील नसतील तरी ते गणेश मंडळ आणि मिंटू मंडळ ह्या सुनील दळवी साहेबांचे मित्र आहेत, स्वतः मालक देखील आहेत व्यावसायिक, ते देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. तसेच वृंदावन गावचे सुपुत्र राकेशराव माडिक हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. अवांतर धाव मिळते ती धावसंख्येचा श्रीगणेशा करता येतो अवांतर धावेने. धावसंख्या झाली 1-2 चेंडू 1 धावा. 2 बॉल झाले दादा, 1 डॉट गेला मध्ये. आणि हा यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल होतोय तो. पहिला बॉलला विकेट गेला, नंतर 1 डॉट आला, डॉट टाकला नंतर वाईड आला, तिसरा वाईड, हा चौथा बॉल आहे. पंच बॉल जरा 3 ओके 3 चेंडू आणि 1 धाव आतापर्यंत आणि सुंदर असं षटक म्हणावं लागेल आपल्याला नितीन शिंदे यांच्याकडून.
आपल्या संघासाठी RCC कडून नेहमी ते खूप मला असं वाटतं ती 25 ते 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे आणि 25 वर्ष सातत्याने ते गोलंदाजी करतात आपल्या संघाचा आणि हा एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स परंतु केजी स्टारचा फलंदाज वैभव पवार हवीयताना दिसतोय आपल्याला नितीन शिंदे यांच्यावर आणि सुंदर असा षटकार मारलाय तो लेग साईडच्या दिशेने आणि चेंडू जातो 6 धावांसाठी संघाची वाढती धाव संख्या झाली आहे 4 चेंडूंच्या मोबदल्यात अशीच काहीतरी फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर 40 ते 50 धावांच्या आव्हानापर्यंत पोहोचवायचं असेल तर वैभव पवार यांना नक्कीच संस्कार तुला सांगावं लागेल कारण ही जरी तळा तालुक्याची मॅच असली तरी एक म्हसळा तालुक्यातून संघ खेळतोय आणि एक तळा तालुक्यातून दोन्ही असे तुल्यबल संघ आहेत अनुभवी संघ आहेत नितीनकडे अचूक अशी गोलंदाजीचा अनुभव आहे आणि या गोलंदाजीच्या जोरावर चांगली पारितोषिक त्यांनी मारलेले आहेत तरी केजी स्टार गौरवाडीचे फलंदाज नितीन यांनी सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला परंतु चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक धाव घेण्यात यशस्वी झाले ते वैभव आणि किरण दोघेही भाऊ आहेत बंधू स्टीव्ह आणि मार्क वॉ आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 8-5 चेंडू षटकातील वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू नितीन यांचा सामना करतील किरण कायरन पोलार्ड केजी स्टार संघाचा गवळी समाजाचा कायरन पोलार्ड नितीन शिंदे यांचा पुढचा चेंडू पाहूया किरण काय करतायत आणि हा चांगला गुडलेन चेंडू पण काहीसा न समजला चेंडू त्यांच्या अंगाचा वेध घेत स्टॉप होतोय पिचवर आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानावर आणि धावसंख्या झाली आहे स्थिर 1 षटकाच्या मोबदल्यात 1 गडी बाद 8 ओव्हर टू अविनाशजी तसेच दळवी साहेबांचे मित्र देखील इथे उपस्थित आहेत गणेशजी मंडळ साहेब असतील मिंटू मंडळ असतील त्यांचा सन्मान सोहळा करणार आहोत तरी मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे माझी पंचांना थोडी विनंती असेल थोडं फास्ट करायचं आहे RCC संघ केजी स्टार संघ दोन्ही संघांना माझी विनंती आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो आणि आपल्याला अजून 10 ते 12 सामने खेळवायचे आहेत आणि आपल्याकडे जवळजवळ 4 वाजायला आलेत आणि अजून 10 सामने म्हणजे एक 10-10 मिनिटाचे सामने खेळावे लागतील नंतर कारण 6-6:30 नंतर सूर्यनारायण अस्ताला जातील त्याच्या आधी आपल्याला सामने खेळवायचे आहेत बॉलर नेम विशाल वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन वैभव यांना आणि हा चांगला गुडलेन चेंडू परंतु बॅटची कट घेऊन चेंडू जातो किपरच्या डोक्यावरून आणि तिथे चेंडू क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव घेण्यात आणि चांगली फेकी म्हणावी लागेल ती फिल्डर ऋतिक पंधेरे यांच्याकडून आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो वैभव पवार नक्कीच या तळा तालुक्याचा जे गवळी समाजाचा चषक झाला तळा तालुक्याचा तेव्हा RCC गौलवाडी या संघाचा नक्कीच वर्चस्व राहिलेला आहे आणि त्याच संघाचा आपण सामना पाहतोय संस्कार त्याचं गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला एक निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून कुठेही समजलेला नाही तो म्हणजे वैभव पवारला आणि पंचांकडे अपील घेत आहेत पण पंचांनी कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता नक्कीच अविनाशजी कारण RCC संघ हा आपल्या गवळी समाजातील तळा तालुक्यातील एक नावाजलेला संघ आणि सर्वोत्तम यशस्वी संघ कोणता असेल तर तो RCC संघ असेल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो आणि आकाश यांचा पुढचा चेंडू किरण यांना आणि कायसा न समजला चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या आकाश यांच्याकडून आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली 9-1 चेंडू वैयक्तिक दुसऱ्या षटकातील दुसऱ्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9 आकाशांचा पुढचा चेंडू किरण यांना आणि पंच दंडित करतायत नो बॉल एक अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या व एकनी वाढ धावसंख्या होते 10 3 चेंडू नंतर आणि आकाश विशाल सुंदर अशी गोलंदाजी करतायत आतापर्यंत आपल्या संघासाठी 3 चेंडूंमध्ये त्याने किती धावा खर्च केल्या 2 धाव खर्च केल्यात आतापर्यंत विशालांचा पुढचा चेंडू किरण यांना आणि स्लोअर व्हेरिएशन करतायत आणि काहीसा न समजा चेंडू आणि हा धाव बाद होतोय तो किरण पवार सुंदर क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला एकच चेंडू टाकता येणार नाही तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप महत्त्वाचं आहे आपण लिमिटेड ओव्हर क्रिकेट खेळतो आणि त्यासाठी व्हेरिएशन एवढं महत्त्वाचं आहे की तुम्ही सुंदर अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताय विशाल महाडिक आपल्या संघासाठी विशाल रिकामे सॉरी सर्वांची नावं मित्रांनो लक्षात राहत नाही परंतु माझ्याकडून जर चुकून कोणाचं नाव घेतलं जात नसेल तर सॉरी बोलतो तुम्हाला न्यू बॅट्समन नेम विनायक
फलंदाजीसाठी किरण यांची जागा घेण्यासाठी वैभव यांना, आणि हा सुद्धा स्लोअर करण्याचा प्रयत्न होता. विशाल यांचा प्रयत्न सफल झालाय, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झालेत ते केशर संघाचे वैभव आणि विनायक. आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 11, 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत. आणि थोडंसं मला असं वाटतं केशर संघाचं कुठेतरी काहीतरी चुकलंय, मिसकॅल्क्युलेशन झालंय आणि धावसंख्या त्यांच्या झाल्या त्या 11, कारण सँडीच्या स्वरूपात त्यांनी पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक झाले होते ते सुरवीर सँडी. नंतर थोडं संघ झुकलाय तो, आणि हा सुंदर गोलंदाजीचा मुजारा दिसतोय आपल्याला विशाल रिकामे यांच्याकडून. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे ती मैदानात, आणि धावसंख्या झाली स्थिर 2 षटकांच्या मोबदल्यात 11 धावा. आणि आता कुठेतरी तिसरं षटक आणि हाणामारीचं षटक आपण नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये, आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते सौरभ RCC संघाकडून. एक सौरभ मिरगळ उगवता तारा RCC संघाचा. आणि थोडंसं फास्ट करायचं आहे मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका. गजानन सर, आम्हाला तुमची फलंदाजी पाहायची आहे, थोडं लवकर करा, म्हणजे तुम्ही लवकरच फलंदाजीला याल आणि मी लवकरच पाहू. कारण गजानन सर यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती RCC चषक 2024ला. स्वतः माझ्या विरोधात त्याने 3 चेंडू 3 षटकार मारले होते आणि आपल्या संघाला विजय करून दिलं होतं. सौरभ यांचा पुढचा चेंडू वैभव यांना, यंग स्टार वर्सेस एक्सपिरियन्स, आणि चेंडू बॅटची कड घेऊन जातोय विकेट किपरच्या डोक्यावरून. आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते ते फिल्डर्समधून, आणि एकही धाव घेण्यात यशस्वी झाले नाही आहेत ते केशर संघाचे. केशर संघाला आता कुठेतरी षटकार आणि चौकारांची गरज आहे. 5 चेंडूच राहिलेत तिसऱ्या षटकातील, आणि सौरभ यांचा पुढचा चेंडू चांगला गुडलेन चेंडू होता, परंतु हा बाद होतोय तो वैभव पवार केशर संघाकडून. आणि सौरभ यांनी 1-2 चेंडू आणि आतापर्यंत 1 विकेट घेण्यात यशस्वी झाले ते सौरभ. वृंदावन ए आणि चरे खुर्द दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती आहे, त्यांनी टॉस्का बॉक्ससाठी यायचं आहे. वृंदावन ए वर्सेस चरे खुर्द दुसऱ्या फेरीतील सामने आपण चालू होणार आहेत. आता पहिलाच सामना दुसऱ्या फेरीतील वृंदावन ए वर्सेस चरे खुर्द दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे. बॅट्समन नेम संचित. सौरभ यांचा तिसरा चेंडू संचित यांना, आणि हा गुडलेन चेंडू कायसा न समजलेला चेंडू, आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झाले ते बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या झाली 12. विनायक पहिला चेंडू फेस करतील ते विनायक आपल्या संघासाठी, आणि आता त्यांना काहीतरी मला वाटतं षटकार आणि चौकारात मारावे लागतील आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येत न्यायचं. आणि चेंडू सुंदर असा लेग साईडला कटवण्याचा प्रयत्न, परंतु मिसफिल्ड होते सुदर्शन यांच्याकडून. याच्या आधी त्याने सुंदर असा झेल पकडला होता, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आणि तो चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धाव घेण्यात यशस्वी झालाय तो केशर संघ. आणि विनायक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं आपल्याला. सौरभ यांचा वैयक्तिक पहिल्या षटकातील किती चेंडू आहे? तिसरा नसेल, चौथा असेल, चौथा चेंडू, आणि हा फाईन लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यात यशस्वी झाले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यानंतर होणारा सामना SCS वृंदावन ए आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ चरे खुर्द यांनी लवकरात लवकर दुसऱ्या फेरीच्या सामन्यावर चालू करतो. त्यांनी लवकरात लवकर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस्का बॉससाठी यायचं आहे. माझी दोन्ही संघांना कळकळीची विनंती आहे, आपल्या समाजासाठी तुम्ही थोडंसं तत्परतेने या. सौरभ यांचा पुढचा चेंडू आणि हा उडून मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि चेंडू 2 फिल्डरमध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन होतं आणि 2 धाव घेण्यात यशस्वी झालाय तो. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न असफल होतो. विनायक होत आहेत बाद आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे किती झाले 18-19 धावांचं मापक असं आव्हान असेल ते RCC संघाला. अविनाशजी थोडंसं थांबवतोय, लगेचच आपण मान्यवर देखील उपस्थित आहे, त्यांचा सन्मान सोहळा करणार आहोत.
कौलवाडीचे सुपुत्र राजूजी शिंदे इथे उपस्थित आहेत, तरी मी विनोदजी गायकर साहेबांना विनंती करतो की त्यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करावं. राजू शिंदे साहेबांना विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचं. आपला सन्मान सोहळा केला जातोय तळा तालुका गवळी समाज संघटनेच्या वतीने. मी विनोदजी गायकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तसेच राधाकृष्ण मंडळ राठाड या गावचे काही मान्यवर देखील उपस्थित झाले आहेत. श्री विलास खेडेकर साहेब या गावचे अध्यक्ष आहेत ते मंडळाचे, तरी मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. मी प्रकाशजी खेडेकर साहेबांना विनंती करतो आपण सन्मान सोहळा त्यांचा करायचा आहे. सेकंड इनिंग कॉमेंट्रीसाठी मी विकी काते यांना विनंती करतो, त्यांनी समालोचन करायचं आहे. मी दुसरा विनंती करतो श्री राम महागावकर साहेब उपाध्यक्ष आहेत ते या संघाने 18 रनाचा आव्हान आरसीसी विलास खेडेकर साहेबांचा सन्मान सोहळा करतायत. मी प्रकाशजी खेडेकर साहेबांना विनंती करतो. तसेच आमचे सचिन महाडिक साहेब सदस्य आहेत. नथुरामजी खेडेकर साहेब हे राटाळ गावचे सगळे सुपुत्र आहेत, मान्यवर आहेत. वेळात वेळ काढा आल्याबद्दल आपल्या तळा गवळी समाजाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांचं यशोचित सन्मान केलं जात आहे. तसेच वृंदावन या गावचे सुपुत्र राकेश राम महाडिक साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. तसेच चरई गोलवाडीचे सुपुत्र लक्ष्मण गायकर साहेब उपस्थित राहिलेले आहेत, तरी मी सुनील दळवी साहेबांना विनंती करतो त्यांचं देखील फुलगुच्छ देऊन आपण सन्मान करावं. लक्ष्मण गायकर साहेबांचा सन्मान करतील सुनील दळवी साहेब. तसेच जरा फास्ट. तसेच नेवरू गावचे सुपुत्र रामदास महागावकर साहेब यांनी आम्हाला लाख मोलाचं आर्थिक सहाय्य केलंय, त्यांचं देखील या तळा तालुक्याच्या गवळी समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मी अनिल काते साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तुमचे मित्र ना. हॅलो अनिल काते साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दळवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तसेच प्रकाश गायकर चरई खुर्दचे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी विनंती करतो. अनिल काते साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. लगेचच मॅच चालू करायची आहे. पुढील समालोचन मी विकी साहेबांना विनंती करतो की आपण समालोचन चालू करावं. हॅलो आता बघायला गेलं तर कोरतुडी संघाने 18 रनाचा आव्हान ठेवलंय आरसीसी संघा समोर. आणि बघायला लोअर स्कोरिंगची मॅच असेल, पण कोरतूर संघाकडे सुद्धा खोलवर टप्प्याची गोलंदाजी आहे. आणि वैभव पहिलं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. वैभव पहिलं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. 18 रनाचा आव्हान आहे, लोअर स्कोरिंग मॅच आहे, पण त्यांच्याकडे सुद्धा धमक आहे. कोरतोडी संघाने असे सामने खूप खेळले आहेत आणि असे जरा मॅच कडे विकी सर एक मिनिट जरा मॅच कडे लक्ष द्यायचं. मी विनंती करतो जरा फास्ट मित्रांनो. लगेचच सामना चालू आहे. केजी सर कुर्तुडी गौलवाडी आणि आरसीसी गौलवाडी फलंदाजी सज्ज झालाय तो गजानन वरणकर सर. विकी सर चालू असू दे. आणि सुंदर असा स्क्वेअर लेगच्या दिशेने डाऊन द ग्राउंड शॉट खेळ आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि एका रनावर समाधान मानावं लागेल. इथे वैभवला आता आपला एक्सपिरियन्स झोकायचा आहे, कारण लोअर स्कोरिंगची मॅच आहे आणि समोर आहे बलाढ्य संघ तो म्हणजे आरसीसी. आणि आरसीसी संघातला हा बलाढ्य फलंदाज तो म्हणजे गजानन. यांनी गवळी समाजातला नावाजलेला फलंदाज आहे गजानन. आता वैभव बघूया मारा करते राईट बोलवतोय जरा. आणि हा फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने डाऊन द ग्राउंड एक पूर्ण सुंदर क्षेत्र फिल्डिंग झाले. दुसरा विकी सर एक मिनिट जरा. आणि सफल झालाय. SSC वृंदावन ए आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ चरई खुर्दचे कर्णधार आहेत. मी सुमितला विनंती करतो वृंदावन या संघाचा कर्णधार, त्यांनी त्वरित स्टेजकडे यायचं टॉस का बॉस करण्यासाठी. वृंदावन या संघाचा कर्णधार मित्रांनो तुम्हाला लास्ट कॉल असेल. पुन्हा वैभव खोलवा टप्प्याचा बॉल आणि वन बाउन्स. तिथे रुपेश तिथे क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकाच रनावर समाधान मानावं लागेल. आणि एका रनाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4.
3 बॉल 4 रन, 18 रनचा आव्हान आहे. गजानन सारखा बलाढ्य बॅट्समन आहे. बघायला गेलं तर कुर्तुडी संघाचा हिटमॅन सँडी दिवेकर यांना गोल्डन डकचा शिकार व्हावा लागला. आता पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड मिस फिल्डिंग आणि जातो डीपला आणि 2 रन पूर्ण होतात तिथे आरामात. बघा इथे लोअर स्कोरिंगची मॅच आहे. तुम्हाला इथे झोकून द्यायचं आहे, मिस फील्ड करून चालणार नाही, कारण समोर बलाढ्य संघ आहे आणि कुर्तूर संघाने असे मॅची खूप काढल्या. 18 रनाचं आव्हान त्यांनी लोअर स्कोरिंगच्या अशा मॅच खूप काढल्यात. हरलेली मॅच खूप जिंकवल्यात. आता वैभव बघूया काय करतील. हो, पुन्हा एकदा खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, निर्धाव चेंडू, बोनस चेंडू. आता असे बोनस चेंडू देऊन चालणार नाहीयेत, कारण हॅलो तसेच आणि क्रिकेट संघाने चरई गोलवाडीचे सुपुत्र आलेले आहेत, तुकारामजी दिवेकर साहेब उपस्थित आहेत. तरी मी रोशन दळवी साहेब, आमचे खजिनदार माडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. तुकारामजी दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. आमचे महाराष्ट्र यादव चॅरिटेबलचे खजिनदार साहेब आपला सन्मान सोहळा करतात. आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. फुलगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान केला जातोय. थँक्यू दादा. पुन्हा एकदा 8 रन होत आहेत. 2 रनाचा शॉट मारला गजानन सज्ज होते वैभवसाठी आणि हा खोलवा टप्प्याचा बॉल खालीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला दिशा दिली आणि जातो डाऊन द ग्राउंड. आता मिस फिल्डिंग होते तिथे आणि आरामात 2 रन पूर्ण करतात. गजाननला पण माहिती आहे आता लोअर स्कोरिंगचा मॅच आहे आणि सकाळच्या परवापासून आपण बघितलं षटकार चौकारांची आतिषबाजी झालेली, पण त्यांना माहिती आहे लोअर स्कोरिंगचा मॅच आहे. कुर्तूर सारखा संघ समोर आहे. 1 विकेट गमावला तर मॅच फिरू शकते, चेस ऑन होऊ शकतं, म्हणून ते थोडं संयमाने खेळतात, कॅल्क्युलेशननी खेळतात आणि चतुराईंनी खेळत आहेत. आणि सुंदर असा षटक बघायला भेटला कॅल्क्युलेशन करून. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बॉल बाकी आहे, ओव्हर झाली. एका षटक आणि नोंद घ्यावी, जिंकलेल्या सर्व संघांनी दुसऱ्या राऊंडचे सामने 2 षटकांचे होतील. सर्व जिंकलेल्या षटकांनी नोंद घ्यायचे आणि इथे सुंदर स्क्वेअर लेगच्या दिशेने हवेत मिस टायमिंग शॉट आणि विकेट जातो. आता मात्र समीकरण चेंज होतील. अँड नाव इट इज अ गेम इज ऑन, द चेस इज ऑन. आता बघायला बघ. हॅलो कुर्तुडी संघाचा आणि सुंदर असा सुरुवात करता एक मोठा फलंदाज माघारी पलटवायला लागला आणि बॉलरने प्लीज आणि दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. विकी सर जरा 1 मिनिट. चरई खुर्द आणि ज्या वृंदावनमध्ये टॉस झाला, चरई खुर्दने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, त्याने क्षेत्ररक्षणाचा कौल दिला आहे. लगेच आपण या मॅच नंतर लगेच 2 ओव्हरचे सामने असतील आणि एकच बॉल की इनिंगला आणि पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने तटवला आणि 2 रन आरामात पूर्ण करतात. सुंदर असा आणि मिस एकदम खराब थ्रो आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं, पण काही घाई करत नाही गजानन. त्यांना माहिती आहे आपला विकेट किती महत्त्वाचा आहे. विकेट गेला तर ह्या कुठेतरी मॅच फिरू शकते. हातातली मॅच आहे, लोअर स्कोरिंग मॅच आहे, पण आपल्या जयचा पण कौतुक करायला लागेल. सुंदर अशी गोलंदाजी करते, कमबॅक केले. ऋतिक सारखा मोठा फलंदाजाला माघारी पटलवलं आणि 10 रन होत आहेत. 1 सेकंड. आणि पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस टाकलेला आहे. कमी गतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारायचा प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय निर्धाव. चांगलं 4 बॉल 13 रन. पुन्हा एकदा हाफिस टप्प्याचा बॉल आणि मिड विकेटच्या दिशेने बाकलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. ताकदीचा वापर होता, टायमिंग प्रॉपर चेंडू करत होता. हवाई सफर फिल्डर होते खाली, पण खाली बघत राहिले आणि जातोय 6 रनासाठी. आणि या 6 रनाने मॅच पूर्ण आरसीसीच्या हातात आली आणि 6 रनांनी आणि इथे विन झालेल्या आरसीसी संघाचं कौतुक आणि कुर्तूर संघाला पुढच्या आपल्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद विकी सर, धन्यवाद. त्यांची मॅच देखील आहे, ज्यांचा गोड आवाज ऐकला ते चरई खुर्दचे चांगले बॅट्समन फलंदाज देखील आहेत, त्यांचा गोड आवाज ऐकला ते आहेत विकी काते. धन्यवाद. लाख मुलाचं सहकार्य केलात. लगेचच चरई खुर्दला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दळवी सर लगेचच आपण नवीन जर्सी मध्ये लेखील पदार्पण करताय. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वरणकर सर
RCC विन ना. ओके RCC विन. लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. दळवी सर थोडंसं कम फास्ट. चालेल या लगेच या पण. दळवी सर थोडंसं फास्ट जरासं क्षेत्ररक्षणासाठी जायचं आपण. थोडंसं सहकार्य करायचं आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. 2 सलामीवीर देखील वृंदावन या संघाला विनंती करतो आपण तयार ठेवायचे आहेत. भव्य दिव्य असं आयोजन केले आहे तळा तालुका गवळी समाजाच्या वतीने श्रीकृष्ण चषक 2024 पर्व तिसरे. चांगले मानधन देखील आपल्या या स्पर्धेला मान्यवरांनी देखील दिलेले आहे. काही आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. सकाळपासून चांगले स्कोरिंग देखील पाहतायत त्यांचं देखील मी आभार मानतो. हॅलो एक मिनिट.